अनेक दोष आहेत. म्हणूनच शिकडे यायचं, हातानं टाळी आणि मुखानं नामचिंतन, पवित्र असणारं हे अंतकरण होतंय. म्हणून टाळकऱ्यांनी नाचावं आणि बसणाऱ्यांनी हात टाळी वाजवावी. या ठिकाणी ते म्हणले आम्हाला कीर्तनात नाचायला जमत नाही, मग वरातीत चांगलं जमतं. काही जण म्हणले कीर्तनात लाज वाटते. देव नाचला, रंबाधिक नाचती उभ्या जोडून काता, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा. महादेव येऊन कैलासावरून वाळवंटाला नाचते. तुम्ही आम्ही या ठिकाणी असणार सगळे साधक आहोत. म्हणून देव अवताराला, देव जन्माला आले कुठं? गोकुळीच्या ठिकाणी. म्हणून तुकोबाराय म्हणतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सगळा आनंद झाला. किती आनंद आहे. आता देव जन्माला आला. साधं पोरग झालं तर काल परवा दिवशी महाराज पेढे घ्या म्हणलं, का? पोरग झालं, पोरग झाल्यावर पेढे वाटायचे नाहीत म्हणलं, का? जोडे मिळते ते. सामान्यतः आम्हाला जर पोरग झालं, माणसं आनंदाच्या भरात पेढे वाटतात. म्हणून नंदाच्या घराला आज त्या ठिकाणी आनंदच आनंद आहे. सगळ्या गोकुळामध्ये आनंद आहे. सगळ्या गवळणी गोळा झाल्या आणि त्याचं नामकरण सोहळा या ठिकाणी असणारा झाला. नाव ठेवलं आणि नाव ठेवून हळूहळू देव मोठा झाला आणि मोठा होत देव रांगू लागला, देव सरकू लागला. कसा? ते पाठीवरचं त्या ठिकाणी देव. आधी लेकरू बघा, लहान लेकरू सरकत आहे आधी पोटावर, महाग का पुढं? आमचे फुलचंद महाराज सांगायचे, महाग सरकालं की आई म्हणते मालकाला, मालक आपलं पोरग महाग सरकालंय, घर महाग आणतं का काय येणार? आणि पहिल्या सुरू जर पोरग पुढं सरकालं, मालक पुढं सरकालंय बघा, आणतं काय की पुढं घर? ही बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तसं देव हळूहळू सरकू लागलं आणि देव रांगू लागलं. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, देव रांगू लागले. आणि जसं जसं लहान लेकरू रांगत त्या ठिकाणी खेळू लागलं, तसं तसं आईला, आता ती आई आहे. यशोदा कधीच म्हणत नव्हती ही देव आहे. जगानं सांगितलं, सगळ्या गावानं सांगितलं हा अवताराला देव आलाय, पण आईला या ठिकाणी ते बाळच होतं. आईला देव जरी असल पण आई म्हणायची नाही माझं बाळ आहे. ते कौतुक या ठिकाणी. पण ही खोडसळ बाळ होतं. बाळ चांगलं होतं का? ही रांगत रांगत यानं खोड्या चालू केलं. कसल्या खोड्या चालू केलं? शेजाऱ्याच्या घरात चाललं रांगत रांगत. आणि सकाळची वेळ, सकाळी गवळणी सगळे आपले लेकरं झोपी घालायच्या आणि धारा गाईच्या काढायच्या. ह्यानं रांगत जाऊ लागलं आणि जी झोपलेली पोरं होते का त्याला बारीक चिमटे घेऊ लागलं. चिमटे घेतले, चिर्र करून उठायला लेकरं रडाली. सगळे झोपलेली लेकरं उठवलं. आता धारा काढणाऱ्या
ती गवळणी जी होत्या लेकरू रडाला म्हणून दारा बंद केल्या आणि लेकराला समजावाय आल्या. ह्यानं गेलं अजात रांगत आणि सगळेच त्या ठिकाणी बिरडे सोडलं वासराचे, सगळेच वासरं गाईला, आणि दरवाज्यात बसून म्हणू लागलं, इकडं वासरं प्यालते, इकडं लेकरं प्यालते. अशा खोड्या यानं या ठिकाणी चालू केल्या. हळूहळू रांगत त्या ठिकाणी चालू लागलं आणि चालता खोड्या सुरुवात केल्या या ठिकाणी असणारं. आता ह्याचा या ठिकाणी असणारं गवळणीच्या घरात जायचं आणि गवळणीला या ठिकाणी असणारं तूप द्या, दही द्या, दूध द्या म्हणायचं. त्यांनी म्हणायचं, अरे मोठ्या घरचं आहेस की तुला काय कमी आहे इथं मागालायचं. पण या ठिकाणी असणारा ही देव होता. लक्षात ठेवा, देवाला जर आपण नाही दिलो, काही लोक देवाला देत नाही, देवाला जर नाही दिलो त्याला जेवढं पाहिजे तेवढं बराबर ती नेते. लक्षात ठेवा, म्हणून सप्त्याला देत जावा, सप्त्यात पंगत करत जावा. नसता काही जण म्हणते ते बघा, आमच्या माता म्हणते त्या कवा दूध उतू जावं, आणि मग दूध उतू गेलं, पार गेलं, जाऊ द्या देवाला अर्पण केलं, उतू गेलेलं. असलं काय करत जाऊ नका. म्हणून फक्त या ठिकाणी कृष्ण परमात्मा हळूहळू, वेळ नाही आपल्याला, थोडक्यात एखादी खोडी सांगू आणि त्या ठिकाणी संपू. देव घोड्या करत फिरू लागले आणि रोज एकाच्या घरात जायचं, रोज चोऱ्या करू लागलं, तूप खाऊ लागलं, लोणी खाऊ लागलं, दही खाऊ लागलं आणि घरानं यशोदेकडे येऊ लागलं, रोज घरानं येऊ लागलं. आता शेजारच्या घरात जायचं, त्यानं सगळे गोळा केले, सौंगडी मित्र गोळा केले, सगळे मित्र गोळा केले. कोण कोण होते? वाकड्या, सुदाम्या, बोबड्या, मधुसूदन, ही जी मंडळी होती सगळे गोळा केले आणि सगळ्याला या ठिकाणी सांगितलं, बोबड्या, वाकड्या, मधुसूदन, एवढं का खराब झाला? खायला कमी आहे का? तुम्ही म्हणले देवा खायला भरपूर आहे घरी, पण आम्हाला कोण देते? मग कुठं जाते? डेअरीला जाते. डेअरीला नाही म्हणले आजपासून डेअरीचं दूध आपण बंद करू. सगळे या ठिकाणी असणारं संगडी घेतले आणि कृष्ण परमात्म्याने सांगितलं, गड्या आज तुम्हाला माझ्या संग या. कृष्ण परमात्म्याने माखनचोर नावाची संस्था स्थापन केली. सोसायटी चेअरमन ही झाले, वाई चेअरमन बळीरामदादाला केले आणि सचिव पेंद्याला केले. पेंद्या उद्यापासून चोऱ्या करायच्या, त्या जी गवळण आपल्याला खायला देत नाही त्याची चोरी करायची. हो, किती वाजता यायचं कृष्णा? मी सांगल तवा यायचं. कसं यायचंय? ती म्हणले, पेंद्यानं म्हणला, काय न्यायचं हातात? काय घेऊन? हा, घेऊन यायचंय. काय घेऊन यायचं? मुठमुठ माती. पेंद्याला यागवतं, अरे कृष्णा माती कशाला? कृष्णानं म्हणलं, आपण चोरी करायला गेलो आणि गवळण जर आपल्याला पकडायला आली तर तिच्या डोळ्यात माती टाकायची. पेंद्या लईच आगाव होतं. कृष्ण, तिनं जर चष्मा लिहून आली तर कसं करावं म्हणला. देव म्हणले, चष्मा लिहून आली तर सराटे घेऊन यायचे, मुठमुठ. सराटे कशाला आणायचे? पळत आली की ती पायात त्या ठिकाणी असताना टाकायचं, ती तिथंच थांबते. पेंद्यानं का बसावं का? शंडेल लिहून आली तर कसं करावं म्हणला. पेंद्या लय तू पुढलं बोलायचं म्हणला, वेळ झाली आता, वेळ नाही. कारण पोटी भूक, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. सगळ्याचं लक्ष स्वयंपाकाकडे लागले. म्हणून अधिक वेळ घेता कृष्ण परमात्म्या हळूहळू खोड्या करू लागला आणि खोड्या करत असताना त्या यशोदेकडं घरानं येऊ लागलं. यशोदे, यशोदे बाळ तुझा खाना, यशोदे बाळ तुझा खाना, यशोदे यशोदे
यशोदेकडे घरानं येऊ लागलं. ए यशोदे, यशोदे ग बाळ तुझा ताना कुठवर सोसू धिंगाणा. ए यशोदे, कुठवर धिंगाणा सोसावा तुझा? श्रीमंताचं घरचं असलं म्हणून कुठवर आम्ही ताप सोसायचा? यशोदेच्या घरापुढं भांडणच चालू झालं. ही यशोदे बाहेर. यशोदा म्हणू लागली, कृष्णा काय कमी आहे रे आपल्या घरी? कृष्ण म्हणू लागला, आहे माझ्यावर आळ घ्याल त्या, मी नाही चोरी करायला. हिला आई म्हणता. आईचं अंतकरण असं आहे, किती जरी पोरग खोडसा असल, किती जरी पोरानं गुन्हा केला, आई कधीच म्हणत नाही आमचा बाळ या गुन्हेखोर आहे. का म्हणते? आई म्हणते नाही हो, ती यशोदा म्हणते बाळ कसलाय? सगुण गुणाचं बाळ माझं, सगुण गुणाचं सगुण गुणाचं तान ग बाळ, सगुण गुणाचं तान. बाळ दिसतंय गो निर्वाण ग, बाळ दिसतंय गो काय सांगता घरान गे गोकुळ जाणारी. सांगता घरान गोकुळ जाणारी. यशोदा म्हणते माझं बाळ तसं आहे का? माझं बाळ कसं आहे? माझं बाळ सगुण गुणाचं आहे. काय आमच्या घरी कमी आहे? हे आईचं कांतकरण, आईचं प्रेम याला म्हणतात. लेकुराचे हेत जाणे वाहे माऊलीचे चित्त. आई आई आईच असते, आईला जोडच नाही. बऱ्याच आम्ही तक्रारी आईकडे केल्या. आई पोरग बिघडलंय, आई म्हणते महाराज आमचं बिघडलं नाही, शेजाऱ्याच्यानं बिघडावलंय. हिला आई म्हणतात. ते यशोदा आई होती. माझं बाळ कसलाय काय? माझं बाळ नाही या ठिकाणी असणार, धरून दाखवा, पकडून दाखवा. यशोदा म्हणली आळ घ्यायचा नाही. तुम्ही साध्याव काय गवळणी? आळ घ्यायचा नाही. एक गवळण 45 MH 45 85ची होती. MH 85ची गवळण. गवळण म्हणू लागली ह्याचा पायच मोडते हे ना, यावंच माझ्या घरला. पेंद्या हिचा नंबर घे, गली नंबर घे. बराबर गली नंबर घेतला. ह्यानं सगळ्याची चोरी करतं पण माझी करून दाखव म्हणली. झालं. आता देवासंग पैज, देव या ठिकाणी असणार. देवासंग पैज कशी जमल? देव सगळं गोळा केले. देवानं म्हणले आता जायचं नाही संध्याकाळी, पाट्ट जायचंय पाट्ट. ही 85 वर्षाची म्हातारी रातभर जाग ही कवा येते म्हणून चोरी करायला. ही गेलं का? नाही. पाट पाट हिला झोप लागली आणि ही पाट्टच येणं आरुळी दिली. सगळे गोळा केले, सगळे गोळा केले आणि सगळे म्हणले चला कुठं जायचं कृष्णा? तुम्ही उग या म्हणले माझ्या माग. याल तरी यारे लागे, आव घ्या माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. हे कृष्णाला सांगितलं जायचंय कुठं? उग माझ्या मागे या, विचारू नका. चोरी करायला सांगून जाते का म्हणले. कारण मागं गपचिप या, आज तुम्हाला पोट भरून त्या ठिकाणी असताना मिळणार आहे. म्हणून कृष्ण परमात्म्यानं सगळे घेतले. म्हातारी झोपली होती. त्या कुलपाकडं बघितलं
आता मोठा लटबंदी खाणारी कामा झालता, बघितल्याबरोबर कुलपानं हुडीच मारली खाली. म्हातारी बाजावर झोपली होती. म्हातारं गेलं तर शेताकड, कवाड उघडलं, घरात गेले. शिंकवरी होतं, त्या शिंक्यावर दही लोणी. कृष्णा कसं करावं, तुम्ही गप्प बसा म्हणला. खाली 4 वरी 3, त्याच्यावर 2, त्याच्यावर कृष्ण उभा राहिला आणि फोडलं मलक या ठिकाणी असणारं. धारा या ठिकाणी येऊ लागल्या, इकडं वगळं, इकडं खाली या ठिकाणी सगळे गोपाळ पिऊ लागले. कृष्ण पिऊ लागला, सगळं पार झालं, एक राहिलं होतं. कृष्ण परमात्मा म्हणलं, पेंद्या भरलंय का फोडू एवढं? कृष्ण अजिबात नग, का बर इथवर आलंय म्हणला. आता जर दुसरं घातलं तर सगळंच बाजूला येईल, म्हणून सगळं या ठिकाणी असणारं. कृष्ण खाली उतरले आणि गपचिप चला बरं का म्हणले, गपचिप चला म्हणले. कृष्ण दरवाज्यात गेला, पेंड्यानं गप बसावं का, हुर्रे म्हणला. हुर्रे म्हणल्याबरोबर झाली की म्हातारी जागा झाल्यावर ही मालक मागा होता, ही गेले पळून पुढं. सगळे पोरं, म्हातारी दरवाज्यात आली आणि हिच्या अंगावर गोंता होता. म्हातारीनं गप करून टाकली कृष्णाच्या अंगावर गोंता आणि असंच त्या गोंत्याला मारली पिळा. आता म्हणलं धरलाय बघा, धरीला पंढरीचा चोर धरलाय. आता सापडून धरून दाखवी म्हणत होती याची आई, याला पकडलंय, धरलंय. आता दाखवते, यशोद्याला दाखवते. आता ही बाहेर हुर्रे म्हणत वारले. म्हातारी रागाना थडथडा उडाली आहे, गोळ्याला असं मारले फसा. आणि तेवढ्यात मालक दरवाजा त्या ठिकाणी शेताकडून कॅटली दुधाची घेऊन आलंय आणि त्या ठिकाणी असताना म्हणू लागलंय, अगं सोड, राजाचा पोरगा 65 वर्षाला झालाय, मेलं केलं तर आपल्याला पंचायत येईल. सोड तसं करू नको. सरकार तुम्हाला तर अक्कलच नाही, तुम्हाला तर कळतच नाही. ह्या तडतोडा हुड्या मारलेली होती. म्हातारा म्हणलं, नको तसं करू. सगळे पोरं हुर्रे म्हणालते. आता ही देव होता, चाल दाखवते म्हणली. निघाली या ठिकाणी कुठं, यशोदेकड. अर्ध्या वाटत गेल्यावर म्हातारी पुढं आणि ही मागं सगळं जत्रा. आणि नवरा तसं करू नको, मरल. ती म्हातारा म्हणाले. देवानं आज्यात आपलं मुंडकं काढलं ना अडकावलं की म्हाताऱ्याचं, आणि गेलं निघून या ठिकाणी असणार. कुठे गेलं, यशोदेपाशी गेलं. आणि ही म्हातारी या ठिकाणी असणार वडाली आहे, जोरजोरात वडाली आहे. चल टाकी दे तुझ्या माईला. अगं मी तुझा नवरा म्हणतोस का म्हणून 2 बुक्या पुन्हा. मेलो म्हणला. किती बुक्या खाल्ले ते का नाही, संभाजी पाटलाला विचारावं लागेल. बुक्याच आहे त्या संसारात. आरडत वरडत, हे यशोदे, हे बाहेर थडथडा उडाल्या, हे पकडलाय बघा. आज यशोदा आली, यशोदेच्या काकाला ही यशोदा दरवाज्यात उभारल्याबरोबर म्हातारीचा रागच थंड झाला. देखिला डोळा फैसला मनी, तोचे उदनी उच्चारे. काय रूप होतं त्या देवाकडे पाहिल्याबरोबर राग गेला, क्रोध गेला. अशा खोड्या चालत असताना कृष्ण परमात्म्याला यशोदा म्हणते, यशोदा कृष्णा, आता तू गावात राहू नको. दुसऱ्या
शेळी कृष्ण परमात्म्यानं सौंगडी गोळा केले, गायी त्या ठिकाणी गायी गोपाळ घेतले आणि त्या ठिकाणी यमुनेच्या काठाला कृष्ण परमात्मा रोज जायचे आणि रोज सगळी जी सौंगडी होते ना सगळ्यांनी मिळून तिथं काला करायचा. आज काला मिळणार आपल्याला. कृष्ण परमात्म्याने काला, एकाचा काला नाही, काला हा सगळ्यांचा काला. कृष्ण परमात्म्यानं सगळ्याच्या शिदुरी एकत्र करायच्या आणि काला वाटायचा. मधुसूदन नावाचा मित्र होता. मधुसूदन लांब जाऊन बसला. अरे मधुसूदन काबर लांब जाऊन बसलाय? एकानं म्हणलं कृष्णा त्याच्या घरी सावतर आई आहे, त्याच्या आईनं भाकरीच दिली नाही. मधुसूदन लांब जाऊन बसला होता. मधुसूदन म्हणताय माझा अधिकार नाही, मी काही दिलंच नाही, तर मला खायचा का अधिकार आहे? द्यावं लागत तर मागायचा अधिकार आहे. देत राहा जा देवाला, काहीच कमी पडत नाही. लक्षात ठेवा, सत्याला देत जा, देवाला देत जा. दिल्याशिवाय अधिकार नाही आपल्याला मागायचा. तो न देता या ठिकाणी देणारा उभा आहे, न मागता या ठिकाणी देतोय, पण त्याला आधी दिलं पाहिजे. देशी घेशी तेव्हा देशी, ऐसा अससे उधार. काला झाला सगळा एकत्र भाकरी केल्या, वेळ झालती. मधुसूदनला बोलून घेतलं. मधुसूदन इकडे, काय झालं? भाकरीच नाही देवा. काही करून तुझ्या भाकरी आल्याशिवाय आम्ही कालाच खाणार, आम्ही जेवणच करणार नाही. खेळून खेळून दमले होते. हे म्हणले आता मरता बाबा, काय का मुश्किलच झाली. कवा आता यानं यायचं? घरात पळपळू गेलं. काय होतं घरात? कुलूप लावलेलं होतं. आई कुणाच्या तरी शेतामध्ये रोजानं गेलेली होती आणि आता काय न्यावं? विचार केला. बाहेर ताकाचा डेरा होता. डेरा घेतला. या ठिकाणी असणारा ताक घेतलं. कशात घ्यावं? अरे गडबड आहे, मुठीत घेतलं आणि मुठीत ताक घेऊन त्या ठिकाणी पळायला सुरुवात केलं. अर्ध्या वाटत आला. ताक हळूहळू गळत होतं. गळत असताना मधुसूदननं म्हणला आता ताक गळालंय, तिथवर जायचं राहत नाही, आता कसं करावं? पुन्हा ह्यानं माघारे पडले. असं तोंडात घेतलं आणि पळाला या ठिकाणी असतं. लक्षात ठेवा, मित्र राहावा तर त्या ठिकाणी सुदाम्यासारखा, मित्र राहावा तर त्या कृष्ण आणि मधुसूदनसारखा. मित्रत्वाचं नातं हे त्या ठिकाणी असतं. भावाच्या वरला मित्रत्वाचं नातं. भावाचं नात्यापेक्षा सुद्धा टिकवल्यावर जास्त हे मित्रत्वाचं नातं आहे. मधुसूदन तोंडात ताक आहे, वाट बघत बसलेत आणि पळू आला आणि पळू आल्याबरोबर कृष्ण परमात्म्याला त्याची खून कळाली. कृष्ण परमात्मा बघत होता. कृष्णाला बाकीचं काय लागत नाही, त्या मधुसूदनचा भाव बघितला. बघा, देवाला बाकीचं काय लागत नाही. तुम्ही गरीब आहो का, तुम्ही श्रीमंत आहो का, तुम्ही गोरे आहो का, तुम्ही काळे आहो का, तुम्ही स्त्री आहो का, तुम्ही पुरुष आहो का, हे काय बघत नाही. त्याला फक्त भाव लागतोय. त्या मधुसूदनकडे भाव होता. परिस्थिती गंभीर होती, असू द्या. परिस्थिती कुणाची कधी बदलते सांगता येत नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन गोष्टी आहेत त्या. म्हणून हा श्रीमंत हा गरीब हा भेद या ठिकाणी आमच्याकडं नाही, त्या देवाकडं नाही. या ठिकाणी असणारं फक्त देवभावच बघतोय. मधुसूदनकडं भाव होता. मधुसूदन पळू या ठिकाणी असणारा आला आणि कृष्ण परमात्म्याला जवळ बोलिवलं. तोंडामध्ये ताक होतं आणि आ करायला लावलं कृष्णाला. आणि मधुसूदननं कृष्णाच्या तोंडात त्या ठिकाणी आपल्या तोंडातलं ताक त्या ठिकाणी असणारं कृष्ण परमात्म्याच्या तोंडात टाकलं. पहाते गवळी, पहाते गवळी, पाते गवळे खाय त्यांचे उष्टावळी. देवानं या ठिकाणी असणारं काला केला आणि पुन्हा यमुनेच्या काठाला कृष्ण परमात्माने केला. तेच काला वाळवंटात
आमच्या ज्ञानोबरायाने केला आणि तेच काला आज इथं या ठिकाणी असणारं आम्हाला कानेगावकरांच्या हस्ते या ठिकाणी असणारं गोटू महाराज आहेत. ज्ञानू महाराज येणार होते पण काही अडचणीमुळं आलं नाहीत. त्यांच्या हातानं, कारण बाबांचं, मारुती महाराजांचं भरपूर वेळ आशिवकरांसाठी गेला. आशिवर एवढं प्रेम होतं म्हणून आज त्यांच्या हस्ते आम्हाला सगळ्याला काला मिळणार आहे. आणि नंतर या ठिकाणी असणारं काला त्यांच्या हातानं वाटप होईल, शेवटची चाल होईल, भजन होईल आणि नंतर भोजन या ठिकाणी असणारं होईल. म्हणून तुकोबाराय म्हणतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी, उडिया पताका तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. किंबहुना तुमचे झाले धर्मकीर्तन सिद्धीशिलेले, हेत माझे उरले पाईक पण एक पाईक सेवक या नात्यानं झालेली सेवा तुम्हा सर्व आशिवकरांच्या चरणी. जी कमिटी आहे, जी सप्त्याची आमची कमिटी आहे, जी भक्त मंडळी, बाहेरगावून आलेले महाराज मंडळी, आमची बसुकाका असलेले आता आलेले, राम महाराज असलेले, आमची मृदंगाचार्य, गायनाचार्य, तुम्ही सर्व माझे मायबाप सर्वांच्या चरणी एक पाईक म्हणून, एक सेवक म्हणून, परमपूज्य श्री संत बापूजी पाटलांचा एक पाईक आहे, एक सेवक आहे म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व आशिकरांच्या चरणी अर्पण करून माझ्या सेवेला मी पूर्ण राम देतो. शेवटची चाल होईल. बोला.